आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. मग मी करणार तरी काय? कुकुल बाळ तर हाय नाही जी मी तिला घरात अडकवून ठेवू. तू मनाई केलीस तरी पण गेली. मग काय मी खोटं बोलते आहे? अरे मी थांबवलं होतं, म्हटलं की नका जाऊ नका जाऊ. अरे या घराण्यातून या खानदानातून कोणती सून अशी घराबाहेर नाही पडत. पण तिच्या डोक्यात शिरेल तर शपथ ना. त्या तिजला घेऊन आली माझ्याशी भांडायला. आणि विजय तर मूग गिळून गप्पा बसला असे. अरे तो उलट मला शिकवायला लागला की अशा प्रकारे कोणाला बी घरात बांधून ठेवू शकत नाही. अरे जर आपलीच माणसं अशी आपलीच वैरी होतात तेव्हा मग दुसऱ्यांना काय बोलणार? हे सगळं योग्य नाही आहे लल्लू. जर सगळं असंच सुरू राहिलं तर सगळं काही आपल्या हातून निसटून जाईल. त्या भारतीच्या उचापतींमुळे आपण आधीच एवढं भोगलेलं आहे की सांगू शकत नाही. अरे मला तर हेच कळत नाही दादा, ही इजयवर अशी कोणती जादू केली आहे तिनं ज्यामुळे इजयचे रंगढंगच बदलले. मग तुझा काय उपयोग आहे? आधी तर काय काय बोलत होती. मी हे करेन, मी ते करेन, मी काही करू शकते. आणि आता सगळा बार फुसका. सगळे तुझ्या भात्यातले बाण संपलेत बहुतेक. काय बी संपलेलं नाही आहे बघ दादा. बस मी योग्य वेळेची वाट बघते आहे. बस एकदा ती भारती माझ्या जाळ्यात अडकली ना मग बघ समजा काही पहिल्यासारखं होईल. ती स्वतः येऊन तुझ्या हातात सरपंच पद देईल. अच्छा, भारतीताई, आई भारतीताई आली. भारतीताई आली, भारतीताई आली. कसा आहेस चिंटू? ठीक आहे. तू कुठे गेली होतीस? मी कुठे गेले होते? तूच मला सोडून गेला होतास. अजूनही तुला कॉलर नीट करता येत नाही ना? अरे वा, आज मोठा भाग्याचा दिवस आहे. मुलगी आणि जावई दोघेही एकत्र. देवाचीच कृपा आणखीन काय. या आत या ना. हे तर अगदी तसंच झालं ज्योती. वरून तुकाराम आणि आतून सखाराम. अगं मला तर वाटते की ते सगळे फक्त दाखवायला भांडतायत. हे नाटक आहे त्यांचं. मला मूर्ख समजतात सगळे. संशय तर कधी कधी मलाही येतो ताई. जिजूंबद्दल कोणाला काहीच वाटत नाही. कोणी त्यांच्याबद्दल बोलतही नाही. सगळे आपापल्या जगात आनंदात आहेत. तेच तर आहे ना. आणि वरून जेव्हापासून ती चेटकीण ह्या घरात आली ना स्वतःच्या मर्जीने घरातली चक्र फिरवते.
आणि त्यावर कळस म्हणजे घरातले सगळे तिच्या तालावर नाचतायत. पण तुझे आदरणीय सासरेबुवा आहेत ना ताई, ते भारतीला साथ कधीच देणार नाही. ह्याची तर पूर्ण गॅरंटी आहे मला. अगं ज्योती, तू या भ्रमात नको राहूस. हेच बाबा तेव्हा त्या चेटकिणीला साडी द्यायला गेले होते, तेही ह्या घरची सून म्हणून. माझा तर आता कोणावरही विश्वास नाहीये. आणि जेव्हापासून ती चेटकीण आली ना, सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट केलीये तिने. तू सांग, आता काही उरलंय का? देवळात लग्न झालं, बाबा तिच्यासाठी साडी घेऊन गेले, आई तिला सून म्हणून घरात घेऊन आल्या. आता काय उरलंय ग? राहिली ती देवदेव करणारी आमची आत्या, तीही काही कामाची नाहीये. अगं, मला वाटत होतं की ती माझी काहीतरी मदत करेल, पण ती कसली माझी मदत करते? ह्या साशेने मी रोज तिच्यासाठी राबून स्वयंपाक करते. अगं, तिच्यासाठी चपात्या करून करून हातही भाजला माझा, पण तीही काहीच करू शकली नाही. भोंदू कुठली. नाही ताई, नाही. ह्या घरात आत्याच अशी व्यक्ती आहे जिच्याकडून आपण आपलं काम काढून घेऊ शकतो. ह्या घरात तिच्या बोलण्याला कोणाचाच विरोध नसतो, तुझ्या सासऱ्यांचा पण नाही. थोडं का होईना, पण ते भारतीचा राग करतात. त्यांच्या मनात भारतीबद्दल जी आग आहे ना, तीच पुरेशी आहे. काय कळलं? शत्रूचा शत्रू मित्र. हे जे दिवस आज तू बघतीयस ना ताई, ते तुझ्या सासूमुळे. तिला सतत त्या भारती आणि विजयचा पुळका येत असतो. अगं बाई, मला तर काहीच कळत नाहीये की हे नक्की चाललंय काय. कोण कोणाच्या बाजूने आहे आणि कोण नाही, मला काहीच कळत नाहीये बघ. पण मला सगळं काही अगदी चांगल्याच प्रकारे कळतंय. हे जे काही होतंय ना ताई, ते सगळं तुझ्या सासूचं कारस्थान आहे. कळतच नाही की तुला तुझा प्रॉब्लेम काय आहे, जिच्यामुळे तिचा मुलगा तुरुंगात आहे, उद्या त्याला शिक्षाही होऊ शकते, पण तिला त्याचं काहीच नाहीये. फक्त भारती 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 आणि भारती. बघितलंस ना तिला घरी आणण्यासाठी कसं अंथरूण पकडलं होतं ते. हो, जोपर्यंत तिने त्या चेटकिणीला ओवाळलं नाही ना, तिने तोंडात अन्नाचा कणही घेतला नाही. मला तर वाटतंय की त्या चेटकिणीला आणि विजय भाऊजींना तिनेच पाठवलंय सगळं लुटायला. आता मी सुद्धा माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधणारच, की त्या माझ्याशी असं का म्हणून वागतायत. एका हातात फूल तर दुसऱ्या हातात काटा काय? अगं, माझा नवरा, तिचाही कोणी आहे की नाही, की कुठून उचलून आणलं होतं त्यांना, की तो त्यांचा सावत्र मुलगा आहे. आज मी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणारच, की त्या माझ्यासोबत असं वागण्याचं कारण काय. तुझी ती पांढरी मांजर ती कुठे? ती झाडाजवळच आहे. मांजरीचं एवढंच पिल्लू आणलं होतं. काय सांगू, दिवसभर असं. हे बघा, पुन्हा काहीतरी आणलं खायला. काकी, तू हे सगळं का करतेस? का त्रास करून घेतेस? तू माझ्याजवळ बस बघू. अगं, यात त्रास करून घेण्यासारखं काय आहे? मुलगी आणि जावयासाठी लोक काय काय म्हणून करत नाहीत. तू तर मला तशी संधीच दिली नाही. पाहिलंस म्हणून सांगत होतो की आधी सांग. ओहो, सरप्राईज मध्ये एक वेगळी मजा असते. काकी, आता तू काहीच करणार नाहीस, इथेच बस आणि माझ्याशी भरपूर गप्पा मार. ठीक आहे, पण आधी तुम्ही दोघं तोंड गोड करून हो. घ्या. काकी, हे सगळं करून ना तुम्हाला परकी करतेस, पाहुण्यासारखं वागवतेस. मला जे लागेल ते मी घेईन. किती दिवसानंतर तुला बघते. आता कुठे माझा जीव भांड्यात पडला. ऐकलत ना विजय, हे सगळं बोलून तिला मला रडवायचंय. आता तुम्हीच सांगा की मी तुमच्यासोबत तुमच्याच घरात राहते, म्हणजे ती निश्चिंत होईल. काकी, भारतीला सगळ्यांनी सून मानलंय आणि आता सगळे खूप खुश आहेत. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हा दोघांना
जीवनातलं प्रत्येक सुख लाभो, आयुष्यात खूप यश लाभो, तुम्ही सुखात राहा. बस आणखी काय हवंय आम्हाला? काकी गुरुजी घरी नाही आहेत का? हो, ते बाजारात जातो सांगून गेलेत. ते आता येतच असतील. काकी बाबा माझ्याबद्दल कधी विचारतात का? काही बोलतात? हो तर रोजच बोलणं होतं. तू असं का विचारतेस? रोज बोलणं होतं. बाबा माझ्याबद्दल काही विचारतात? ऐकलत तुम्ही? बाबा माझ्याबद्दल? मला वाटलं होतं की बाबा माझ्यावर खूप रागावलेत आणि त्यांना माझं तोंडही बघायचं नाहीये. ज्याला तुझ्यासारखी गोड मुलगी असेल तो किती दिवस मनात राग ठेवेल ग? तू असा विचार नको करूस. चिंटू, बाबा आई, एक गोष्ट सांगा मला, तुम्ही माझ्याशी असं का वागताय? हे बघा, मला असं तडफडून मारण्यापेक्षा एकदाच काय ते विष द्या. तुमच्या मागची माझी कायमची कटकट जाईल. अगं संध्याकाळच्या वेळेला काय अशुभ बोलतेस सोनबाई? अहो, मला असं बोलताना मजा येते का? पण तुम्ही वागतातच असं की बोलावं लागतंय मला. अहो, तुम्हाला त्यांची थोडी तरी काळजी आहे का? कोर्टाचा निकाल येणार आहे, पण इथे तर कोणालाच काही फरक पडत नाहीये. हो ना, फरक पडेल तरी कशाला? आता तुमचा दुसरा मुलगा आणि सून आलीये ना. असं काही नाहीये बाळा. अगं विकीची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटतेय, पण काय करायचं तूच सांग बरं. हो ना, कराल तरी काय? आणि तसंही जास्तीत जास्त हेच होईल ना की कोर्ट त्यांना फाशी देईल. अगं असं तुम्हाला तर काहीच फरक पडणार नाही. तुम्हाला तर 2-2 मुलं आहेत. एक गेला तर काय बिघडलं? पण माझा कधी विचार केलात की जर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली तर माझं काय होईल? माझं आयुष्य तर उद्ध्वस्त होईल ना. हे काय बडबडतीयस तू? वेड लागलाय का तुला? हो हो, वेड लागलाय मला. तुम्ही सगळ्यांनी मिळून वेड केलंयत मला. कधी कधी तर मला असं वाटतं की विकी तुमचा सख्खा मुलगा नाहीच आहे. जर तो तुमच्या पोटचा गोळा असता तर तुम्ही त्यांना असं तुरुंगात जाऊ दिलं नसतं. मला तर वाटतंय की नक्कीच तो तुमचा सावत्र मुलगा आहे. अरे, सख्ख्या मुलासोबत कोणी असं वागतं का? पण इथे तर कोणालाच काही फरक पडत नाही. प्रत्येकाला स्वतःचीच पडलीये. तुमचा स्वतःचा मुलगा तुरुंगात सडतोय, पण कोणाच्या डोळ्यात पाणी आहे का? नाही. सगळं दुःख आणि काळजी फक्त माझ्याच डोक्यावर या घरात. तुम्हाला माझीही काळजी नाही आणि त्यांचीही नाही. मला तर जीवच द्यावासा वाटतोय आता. अरे आई, अरे आई, आत्याबाई, बाबा, लवकर या, लवकर या काय झालं? इकडे. काय झालं? हं? अरे कौशल्या, कौशल्या काय झालं? हं? काय झालं हिला? कुठवर असा अबोला धरणार आहात गुरुजी? एकदा प्रेमाने आमच्याकडे बघा तरी खरं. गुरुजी, माझ्याकडे नाही, कमीत कमी भारतीकडे तरी प्रेमाने बघा. गुरुजी, तुम्ही शिकवलं होतं ना की जेव्हा एखादी गोष्ट असाध्य होते तेव्हा ती काळाकडे सोपवा. पण किती काळ? आता नाही सहन होत. आता मला भारतीचे अश्रू नाही पाहवत गुरुजी. खरं सांगायचं तर तुम्ही आम्हा दोघांना माफ केलं नाही ना, तर आम्ही कायमचे खचून जाऊ गुरुजी. मी ऐकलं होतं की बापाचं मन समुद्रापेक्षाही मोठं असतं, पण तुमच्या आशीर्वादाचे 2 अश्रूही आमच्या नशिबात नाही आहेत का? इतके कमनशिबी आहोत आम्ही दोघं. तुम्हाला ठाऊक आहे बाबा, भारती म्हणत असते की तुम्ही तिला मुलासारखं वाढवलंय, मुलीसारखं नाही.
कधी कोणती बंधनं नाही घातली. मग तुम्ही का स्वतःच्या प्रेमावर बंधन घालताय बाबा? भारतीला तुम्ही त्या गुन्ह्याची शिक्षा का देताय जो तिने केलाच नाही? बाबा, मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या घरातले आमचं नातं स्वीकारतील, पण त्यांनी हे फक्त स्वीकारलंच नाही तर मोठ्या सन्मानाने आम्हाला घरात घेतलं. तुम्ही कोणत्या गोष्टीची परीक्षा घेताय बाबा? तुमच्या आशीर्वादाशिवाय आमचं आयुष्यच अपूर्ण आहे. सगळं काही अपूर्ण आहे. बाबा, ही तीच भारतीय आहे जिची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार असायचं. बाबा, हट्ट सोडा तुम्ही. आम्हाला माफ करा बाबा, आम्हाला माफ करा. हे बघ विजय, मला त्रास देऊ नकोस. मला आधीच खूप त्रास झालाय. तुम्ही दोघे तुमच्या घरी जा आणि मला इथे शांतीने जगू द्या. बाबा, ज्यांची मुलं सुखात नसतात ना, त्या बापाला कधीच शांती लाभत नाही. तुम्ही एकदा तरी आमच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवा. सगळं काही चांगलं होईल बाबा, सगळं चांगलं होईल. बाबा, बाबा, लल्लो, डॉक्टरना बोला. दादा, तू काय बी काळजी करू नकस. बरी होईल वहिनी. शांती, सांग काय झालं? काय झालं होतं? बाबा, ते आई अचानक रामायण वाचता वाचता बेशुद्ध झाल्या. मी तर काहीच बोलले नाही त्यांना. अचानक पडली? खरं खरं सांग, नक्की काय झालं होतं? मी खरंच सांगते बाबा, मी खरंच काही बोलले नाही त्यांना. काहीच बोलली नाहीस आणि ती पडली? हे बघ शांती, सांग काय झालं होतं? आता मी काय बोलणार बाबा? माझ्या डोक्यावर तर आधीच एवढे व्याप आहेत. विषय बदलू नकोस, सरळ सरळ सांग तू काय बोलली होतीस. आता आता मी या घरात वाईट झालेच आहे. तुम्हालाही जे बोलायचं असेल बस ते बोलून टाका. आता मी बोलले तरी काय? मी फक्त एवढंच म्हणाले की त्यांच्याबद्दल इथे कोणालाच काही वाटत नाही. प्रत्येक जण आपापल्या जगात रमलेला आहे. मला तर वाटतं की जणू तो तुमचा सावत्र मुलगा आहे. आता ह्यात मी काय चुकीचं बोलले? हा माझा मुलगा आहे, सावत्र नाही. अगं वहिनी, अरे दादा, दादा, काय लल्लू? वहिनी शुद्धीवर आली. अरे कौसल्या, तू बरी आहेस ना? अगं देवाने आपल्याला तोंड दिलं आहे याचा अर्थ हा नव्हे की आपण कुठेही काय बी बोलावं. अगं तुझं लग्न होऊन इतके दिवस झाले तरी बी तुला अक्कल नाही येत की कुठे काय बोलावं आणि कुठं नाही. अहो, पण मी असं काय चुकीचं बोललीये की सगळे माझ्यावर इतके चिडलेत? मी फक्त एवढंच बोलले ना की कोणाला त्यांची काळजीच नाहीये. प्रत्येक जण आपापल्या जगात रमलाय. एक ती महाराणी आलीये, ती फक्त खांद्यावर पर्स अडकवते आणि ठुमक ठुमक करत निघून जाते. आता सांगा, माझा जीव नाही जळणार? आयुष्यभर मी या घराची सेवा केली, पण तरीही कोणाला काही बोलू शकत नाही. आणि जर बोलले तर बस सगळ्यांचा राग ओढवून घ्या. अहो, माझ्या मनाची अवस्था कोणालाच कळत नाही. अगं गप, एकदम गप. मगापासून बघते बडबड 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 बडबड, गप्पच बसत नाही. एक गोष्ट कान उघडं ठेवून ऐक. जर तुला या घरात राहायचं आहे ना तर तोंड बंद ठेव, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी बी नाही. तुम्ही सुद्धा मलाच ओरडताय आत्याबाई. हं? अहो, मला वाटलं होतं या घरात माझ्यासाठी सगळेच परके झालेत. मला वाटत होतं फक्त तुम्हीच आहात, ज्या मनापासून मला आपली मानतात, ज्या माझे दुःख समजून घेतात.
तुम्ही सुद्धा. कळलं मला, जेव्हा एखाद्याचं नशीबच फुटकं असतं तेव्हा असंच होतं. दुसऱ्याला का दोष द्यायचा? अगं मी तुला सांगितलं ना की सौताचं तोंड बंद ठेवत जा. जेवढं सांगितलं जाईल ना तेवढंच ऐक. एकदा सांगितलं ना की तोंड बंद म्हणजे तोंड बंद. समजलं? ठीक आहे, मी माझं तोंड बंद ठेवेन, कोणालाच काही बोलणार नाही. फक्त तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जी गोष्ट मी नकळतपणे बोलून गेले ती खरी तर नाहीये ना? माझा नवरा या घराचा सावत्र मुलगा तर नाहीये ना? आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी